नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ती क्लासेसवाल्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी कमळीच्या बाबतीत खोटं हे दाखवलेलं असतं आणि कमळी त्या पत्रकारांना म्हणते की या सरांनी माझा फ्रॉड केला आहे, माझा फोटो वापरला आहे आणि त्या ठिकाणी असं दाखवलं आहे की मी त्यांच्याकडे पैसे मागितले आहे, पण मी त्यांच्याकडे काही पैसे मागितले नाही, ते सर्व काही खोटं बोलत आहेत. त्यानंतर सर म्हणतात की या कमळीने हे सर्व काही गोष्टी घडून आलेल्या आहेत आणि हे जे मुलगा बोलतोय हा खोटं बोलतोय का, असं त्या ठिकाणी ते पत्रकारांना विचारतात आणि म्हणतात की कमळी गावातून आलेली आहे आणि खूप हुशार मुलगी आहे, मात्र तिच्याकडून अशी चूक झाली असेल. गावातून शहरात शिकायला आल्यानंतर पैसा तर हा लागतोच ना, त्यासाठी असं काही सर्व तिने केलेलं आहे, मात्र मी कमळीला माफ करतो मनापासून, असं ते सर बोलत असतात. त्यानंतर सर आता ते इथून त्या पत्रकारांना म्हणतात की आता तुम्ही इथून निघा आणि त्यानंतर जे पण तुम्हाला काही मदत लागली असेल तर मी तुमच्यासाठी करायला तयार आहे आणि सातत्याने येत राहा, असं त्या ठिकाणी ते त्यांना सांगतात. मात्र त्यानंतर आता कमळीला सर म्हणतात की कमळी, मला तुझ्यासाठी एकांतात काहीतरी बोलायचं आहे. कमळी म्हणते की मला तुमच्यासोबत काही बोलायचं नाही, तुम्ही किती खोटारडे माणूस आहात हे मला सर्व काही समजलेलं आहे. मात्र कमळीच्या सोबत आता त्या ठिकाणी तिथे जे पण हे असतो ते सर्वजण म्हणतात की कमळी तू बोल, आम्ही बाहेर थांबतो. आणि आता तिथले सर्वजण बाहेर जातात आणि कमळी त्या सरांना म्हणते की सर त्या कमळीला म्हणतात की हे बघ, मी काय लेवलचं करू शकतो. कमळी, खरं तर तू माझी दुश्मनसुद्धा नाहीस, तरी मी तुला काय करू शकतो ह्याची एक झलक दाखवलेली आहे आणि हे तू नेहमी लक्षात ठेव, असंच ते सर कमळीला आता बोललेले असतात. त्यानंतर आता ते सर म्हणतात की तू काही काळजी करू नको कमळे, तुला माहीत आहे मी एवढा काही उगाच मोठा नाही झालेला आहे, मी पण या राजकारणात मला पूर्णपणे माहीत आहे यातलं राजकारण कसं करायचं आहे ते, आणि तू जेव्हा तुझा विचार करण्याचं संपते ना, त्यातून माझा विचार करणं हे सुरू होतं, असं ते कमळी आता सर बोलायला लागतात. त्यानंतर कमळी आता सरवर आवाज चढवते. त्यानंतर सर म्हणतात की तू हे मला काही सांगू नको, असं ते बोललं. तर त्यावर सर म्हणतात की आता तुझ्या या पोकळ धमक्यांना मी घाबरणारा नाही. ज्या माणसाला तू माझ्या विरोधात उभं केलं आहे तोच माणूस बदलला आणि त्याने तुझ्या विरोधात खोटी साक्ष दिली, असं सर तिला बोलत असतात. आणि कमळी, हे जर मला एवढं मोठं साम्राज्य उभं करायचं म्हटल्याने अशा छोट्या या ठिकाणी मला अडचणी येणारच आणि त्या अडचणीला मी सर्वांना चिरडून टाकणार, असं बोलत असतात. आणि त्यातली तू एक आहे, हे मी तुला काळानुसार चिरडून टाकणार, असं सर ते बोलत असतात. मात्र इकडे आता ऋषी त्यांच्या बाबांना म्हणतात की तुम्ही काळजी घ्या, काही कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, असं ते बोलत असतात. आणि तुम्ही आता आराम करा, असं तो सांगत असतो. त्यानंतर बाबा म्हणतात की तू माझी काळजी करू नको, असं ऋषीला सल्ला देतात. त्यानंतर आता इकडे ऋषी जे पण साहेबाला कॉल करतो आणि त्यानंतर साहेबाला म्हणतो की साहेबा, कमळी कुठे आहे, ती माझा सकाळपासून कॉलच उचलत नाही. त्यानंतर साहेबा म्हणतो की सर्व काही जो प्रकार घडलेला आहे क्लासेसमध्ये त्या सरांच्या बाबतीत आणि कमळीच्या बाबतीत तो सर्व काही साहेबा आता ऋषीला सांगून देतो. त्यानंतर ऋषी म्हणतो की मी येतो आताच्या तिकडं. त्यानंतर साहेबा म्हणतो की अरे नको, तुला हॉस्पिटलमध्ये गरज आहे, तू हॉस्पिटलमध्येच थांब. त्यानंतर ऋषी म्हणतो की आता बाबांना डिस्चार्ज भेटला आहे, आता हॉस्पिटलमध्ये काही काम नाही, मी तिकडे येतो आणि मला आता तिची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि मला आता तिथे कमळीला माझी गरज आहे, असं तो बोलतो. आणि आता ऋषी तिकडे निघून येतो. मात्र आता इकडे जे पण क्लासमध्ये सर आणि कमळी एकमेकांशी बोलत असतात. त्यानंतर सर म्हणतात की हे बघ कमळी, मी तुला जे सांगितले आहे त्या गोष्टी तू व्यवस्थितरित्या पाळ आणि यानंतर इथून पुढे तोंड बंद ठेवायचं, जास्त बोलायचं नाही, असं ते सांगत असतात. त्यानंतर कमळी म्हणते की तुम्ही का मला एवढं हलक्यात समजलं आहे का, बघा मी काय करून दाखवतेच ते. त्यानंतर सर म्हणतात की मी तुला किती काही सांगितलं तरी तुला लक्षात येत नाही का, नाही जर तू चिरडली तर मग तुझ्यासारखे विद्यार्थी जे पण हे असे असतात गरीब घराण्याचे, तुमचे खायचे वांदे असतात, तरी तुमचा एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून, असं ते कमळीला बोलत असतात. आणि तुमच्यासारखे विद्यार्थी मी खिशामध्ये चिल्लर घेऊन जमा करत असतो आणि ते माझ्या खिशात असतात, असं ते बोलत असतात. जसं रुमाल काढल्याने खिशातून जशी चिल्लर बाहेर पडतात तसे तुमचे विद्यार्थी बाहेर पडतात. त्यानंतर कमळी म्हणते की सर तुम्ही हे विसरू नका, हेच विद्यार्थी एक रुपये म्हणून नोटा बनतात आणि त्यावर तुम्ही जगताय हे बघता, आणि उद्या 5 वाजेपर्यंत तुमचा क्लास जर नाही मी बंद करून दाखवला तर मी नावाची कमळी नाही, तुम्ही लक्षात ठेवा, 5 हा टाईम. त्यानंतर कमळी म्हणते की नाही जर तुम्हाला मी चांगला धडा शिकवला तरी बघा हे तुमचं 5 स्टार जे क्लासेस तुम्ही बनवलेलं आहे ना, त्यानंतर ते तुमचं पूर्णपणे उजाड नाही करून ठेवलं तर मग म्हणा, असं ते सरला आता धमकावून देत असते. सर म्हणतात की चल अशा फालतू धमक्याला मी काय घाबरणार आहे का, काय करते तू तुझं करून घे, असं ते आता कमळीला बोललेलं असतं. मात्र हे सर्व काही कमळी आता क्लासेसबद्दल आपल्या करणार, याबद्दल मी सरला आता त्या ठिकाणी विजेत्या क्लासेसच्या सरांना खूपच मनामध्ये त्या ठिकाणी डाऊट येतं, खरंच या मुलीने काही करू तर नाही, आणि जर खरंच जर आपले क्लासेस बंद पाडले, आपल्याला सर्वांसमोर उघड केलास तर आपण काय करावं, असं त्या क्लासेसच्या सरांना वाटायला लागतं.
आता इकडे जे पण ग्लॅनी आजीने असते त्या ठिकाणी तिथल्या मॅनेजरला कॉल केलेला असतो आणि म्हणते की मला काय करून त्या लॉकरची चावी पाहिजे, मी आता तिकडे येते आणि त्या लॉकरमध्ये काय आहे ते मला बघायचं आहे असं ते बोलत असतात. मात्र ते म्हणतात की आता तुम्ही इथे येऊ नका, तुमच्या हाती काही लागणार नाही, जे लॉकरची चावी आहे तो मॅनेजर घेऊन गेलेला आहे. त्यानंतर आता ग्लॅनी आजी त्याला म्हणते की तुम्ही माझ्याबद्दल काही डाव वगैरे टाकत आहेत का, तुम्हाला माहीत नाही का माझं किती अर्जंट काम आहे, तरी तुम्ही मला काय येऊ देत नाहीत असं ते बोलत असतात. त्यानंतर येऊन तुमचा काही उपयोग नाही होणार नाही कारण की ते इथं नाहीत असं ते बोलत असतात. मात्र त्यानंतर आता ते दोघेही कॉल ठेवतात. त्यानंतर राधिका त्यांच्या बाजूला येते आणि ग्लॅनी आजीला विचारते की काय झालेलं आहे. ग्लॅनी आजी सांगते की जे पण त्या म्हातारीने त्या कागदामध्ये लिहिलेले आहेत त्या याच्यामध्ये ते आपल्याला बघायचे आहेत, नाहीतर ती म्हातारी काय करून ठेवेल याचा भरोसा नाही. आता ग्लॅनी आजीला पूर्ण धाकधूक होत असते. ग्लॅनी आजी म्हणते की कुठलेही काम करायला जावं ते काही चांगलं होतच नाही, आता काही ना काहीतरी आगावच टेन्शन माझ्या मागे येऊन बसलं आहे, हे सर्व काही आता राधिकाला सांगत असते. मात्र इकडे साहेबा आणि कमळी आणि लिंगी एकमेकांशी बोलत असतात. त्यानंतर आता साहेबा लिंगीला तिथे कमळीला हे सांगत असतो की ते कमळीला म्हणतात की कमळी तू काही काळजी करू नको, आज आपण त्या सरांचा नायनाट करूया. त्यानंतर आता मला पण असं वाटते की कधी तसं एकदा का नायनाट करत आहे. त्यानंतर आता कमळी म्हणते की त्या सरने तर आज जर आपण त्याला चांगली अद्दल नाही घडवली तर येणाऱ्या ते खूप विद्यार्थ्यांचं नुकसान करेल आणि काही करून आपल्याला ते आताच त्यावर ताबा मिळवायला हवा असं आता कमळी बोलत असते. मात्र इकडे आता कमळीच्या आईने त्या सर्वांसाठी स्वयंपाक केलेला असतो. ती म्हणतात की तुम्हाला जिथं जायचं तिथे जावा, पहिले तुम्ही जेवण करून घ्या असं ते सांगत असतात. त्यानंतर आता सर्वजण म्हणतात की इथे भुका कुणाला आहे, तिथं तर भूक तर आम्हाला नाही असं बोलत असतात. तेवढ्या तिथे ऋषी सर येतात आणि ऋषी सर कमळीला म्हणतात की मी दवाखान्यात होतो आणि त्यामुळे मला लेट झाला आहे. त्यानंतर कमळी म्हणते की नाही ठीक आहे चालते, त्याबद्दल काही नाही असं बोलत असते. त्यानंतर आता ऋषी म्हणतो की आता मला यायला नाही जमणार कारण की मला आज रात्रीच UKला जायचं आहे असं सांगत असतात. मात्र आता कमळी विचार करते की UKला का जायचं आहे. त्यानंतर आता ऋषी सर्व काही सांगत असते की जे पण आईने आपल्याला सांगितलेलं आहे, बाबाची तब्येत आपल्या व्यवस्थितरित्या नाही, बाबांनी जे पण आपलं काम तिथे अर्धवट सोडलेलं आहे ते काम आपल्याला पूर्ण करण्यासाठी तिथे जावं लागत आहे, यासाठी आता तो ऋषी तिकडेच जाणार आहे असं आईने सोपवलेलं असतं. मात्र आईने ऋषीला त्या जी पण जबाबदारी सोपवलेली असते ती मुद्दामून घडून आणलेली असते, हे ऋषीला माहीत नसतं. त्यानंतर ऋषीने हे सर्व काही तिथे कमळीला सांगितल्यानं कमळी म्हणते की ऋषी सर तुम्ही इकडलं काही टेन्शन घेऊ नका, इकडं सर्व काही मी मॅनेज करते, तुम्हाला जाणं UKला खूप गरजेचं आहे आणि तुम्ही जा असं ते बोलत असतात. त्यानंतर ऋषी कमळीला म्हणतो की जर इकडं काही अर्जंट काम असेल तर मी खरंच थांबतो. कमळी म्हणते की नाही तसं नका करू, इकडे काही अर्जंट काम नाही, तुम्ही जा, तुमचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे राहा, व्यवस्थितरित्या पार पाडून ते काम पूर्ण करून या असं ते बोलत असतात. त्यानंतर आता कमळी ऋषीला म्हणते की चला मी तुम्हाला बाहेर सोडायला येते. त्यानंतर आता इकडे बाबा आणि आई तिथे बोलत बसलेले असतात. त्यानंतर बाबा त्यांना म्हणतात की तू एवढं ऋषीला का बोलवलेलं आहे, तिकडे UKला का पाठवलेलं आहे. त्यानंतर आई म्हणते की तो अगोदर गेला तर तिथे काही दिवस सेटल होईल. बाबा म्हणतात की आणखीन 8 दिवस कामाला तिथे स्टार्ट होण्यासाठी सुरुवात होणार आहेत, मात्र तू त्याला अगोदरच का पाठवत आहे. त्यानंतर असं सर्व आई बोलल्यानंतर बाबा म्हणतात की यामागचं मला तुझा काही ना काहीतरी वेगळाच हेतू वाटतोय, तू जे काय करायला ते व्यवस्थितरित्या करत नाही असं बाबा आता तिला बोलत असतात. मात्र हे सर्व करत असताना आता बाबाला समजलेलं असतं की हिचं काही ना काहीतरी वेगळ्याच रीतीने डाव आहे. त्यानंतर आता सर्व काही त्याने त्याला बाबांना सांगून देते की हे बघा तुम्ही काही पण म्हणा, मी ऋषीला तिथे पाठवलेलं आहे कारण की मला कमळीपासून ऋषी दूर पाहिजे आहे आणि त्यासाठी मी त्याला पाठवलेलं आहे. त्यानंतर बाबा म्हणते की ही असा तू निर्णय का चुकीचा घेत आहे, जर ऋषीला तिच्या मैत्रिणींना भेटून जर आनंद होत असेल तर यामध्ये चूक काय. त्यानंतर नैनितारा म्हणते की हां मला पण काही चूक नाही, मात्र ऋषी तिच्या मैत्रिणींना भेटत असेल तर मात्र ते काही वेगळ्याच गोष्टी करत आहेत. आणि त्यानंतर बाबा म्हणतात की जर कमळीला भेटून तर आनंद होत असेल तर त्यामध्ये आपण का विरोध करायचा, जर ऋषीचं त्याच्यावर प्रेम जर असेल तर आपण का विरोध करायचा. त्यानंतर बाबा म्हणतात की हेच तू ऋषीच्या बाबतीत पण घडून आणलं होतं, त्यानंतर रोहितच्या बाबतीत पण घडून आणलं होतं, त्यानंतर ती पण आपल्याला मान्य नव्हती राधिका, मात्र तिला आपण ॲक्सेप्ट केलंच ना. त्यानंतर नैनितारा म्हणतात की ही चूक मला पुन्हा पुन्हा नाही करायची आहे आणि कमळीसोबत तर मी ऋषीला कधीही सोबत बघू शकत नाही, असं यासाठी मी एवढं करत आहे. त्यानंतर आता बाबा म्हणतात की हे बघ तू जेवढं त्या दोघांना लांब करशील तेवढा ते दोघेही हट्टी होत जातील आणि ऋषीचं प्रेम असेल तर त्याला कोणी अडू शकत नाही असं ते सांगत असतात. आणि त्यानंतर नैनितारा म्हणतात की ती कमळी आपल्या स्टेटसची नाही, म्हणजे आपल्या लायकीची नाही असं ते बोलत असतात. बाबा म्हणतात की हे स्टेटस काय असतं ते एकदा सांग तरी मला, असं ते आता नैनितारा मॅडमला विचारत असतात. त्यानंतर हे सर्व काही विचारल्यानंतर आता
आई म्हणते की राधिका तरी ठीक होती, मात्र ती कमळीची काही बरोबरी होत नाही असं ते बोलत असतात. बाबा म्हणतात की हे बघ, आपल्या म्हणण्यानुसार मुलं काही जगत नसतात. मुलांचं ज्या गोष्टीमध्ये सुख आहे ती गोष्टी आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि तेच खरं आहे असं ते बोलत असतात. त्यानंतर आता तेवढ्यात तिथे राधिका येते. राधिका बाबांना म्हणते की बाबा मी तुमच्यासाठी सूप आणलेलं आहे. त्यानंतर आता ते सूप राधिका बाबांच्या हातात देते. त्यानंतर आईला म्हणते की तुमच्यासाठी काही कॉफी बनवू का? त्यानंतर ती नाही म्हणते. त्यानंतर आता राधिका तिथून निघून जाते. बाबा म्हणतात बघितलंस का, हेच उदाहरण आहे तुझ्यासमोर. त्यानंतर आता नैनिताला म्हणतात की राधिकाच्या बाबतीत ठीक आहे, मात्र कमळीच्या बाबतीत कधीही ठीक नाही, कारण की ती मुलगी खूप विश्वासघाती आहे आणि तिला मी ॲक्सेप्ट कधीही करणार नाही असं त्या ठिकाणी आई आता पूर्णपणे निर्णय घेतलेला असतो तिने. त्यानंतर हे सर्व करत असताना आता ऋषी कमळी येथे बाहेर एकमेकांशी बोलत असताना आता ऋषी कमळीला सोडण्यासाठी आलेले असते. त्यानंतर ऋषी म्हणतो की कमळी, मला तुला खरं सोडून जावं असं वाटत नाही असं. त्यानंतर आणि कधी एवढ्या लांब तुझ्यापासून दूर गेलो नाही म्हणून मला करमणार सुद्धा नाही. त्यानंतर कमळी म्हणते काम असलं तर आपल्याला जावंच लागणार ना, कामाच्या आड आपण कसं काय येऊ शकणार. त्यानंतर मात्र कमळी म्हणते की मला पण तुमच्यापासून आता दूर राहावं वाटत नाही असं ते बोलत असतात. मात्र त्यानंतर आता कमळी ऋषी म्हणतो की चल कमळी, मी पण तुला घेऊन जातो UKला. त्यानंतर कमळी म्हणते की UKला मी नसते आलं. त्यानंतर ऋषी म्हणते की का, माझ्याबरोबर तुला येऊ वाटत नाही का? त्यानंतर ऋषी म्हणतो की मला सर्वात चांगलं तुमच्याच सुरक्षित ते खाली वाटत असते, कारण की तुम्ही माझा खूप विश्वास जिंकलेला आहे असं त्या ठिकाणी ती ऋषीला बोलत असते. आणि तुमच्याच एवढी सेफ जागा तर कुठंच नाही माझ्या आयुष्यात असं ती ऋषीला सांगत असते. त्यानंतर ऋषी म्हणतो मग चल तर सही. त्यानंतर कमळी आता पासपोर्टचं तिथे कारण देते. त्यानंतर ऋषी म्हणतो की तुला तर कारण देण्यात तर खूप तू एक्सपर्ट आहेत ना, दे कारण दे असं ते बोलत असतात. त्यानंतर कमळ म्हणते की कारण नाही हो, इथं आईची सुविधा कशी काय करणार, त्या ठिकाणी इथं आईची काळजी घेण्यासाठी मला थांबावंच लागेल ना असं बोलत असतात. त्यानंतर ऋषी म्हणतो की हो करेक्ट आहे, ते पण खरंच आहे. त्यानंतर इकडले सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आपण जाऊ फिरायला असं ते बोलत असतात. त्यानंतर ऋषी म्हणतो की त्याच वेळेत UK काय पूर्ण जग आपण फिरून येऊया असं ते सांगत असतात. त्यानंतर आता कमळी ऋषीला म्हणते की तुम्हाला जायचं आहे ना, उशीर होईल, तुम्ही निघून जा असं बोलत असतात. जाता जाता आता ऋषी त्याचे दोन्ही पण हात त्या ठिकाणी फुलवतो आणि कमळीला म्हणतो की मिठी मारण्याच्या त्या ठिकाणी तो इशारा करत असतो. त्यानंतर कमळी इकडे तिकडे बघते, कोणी आपल्याला बघते का ते. त्यानंतर आता कमळी पूर्णपणे ऋषीला मिठी मारते. दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये आता मिठीमध्ये घट्ट झालेले असतात. त्यानंतर आता कमळीला होश येते आणि त्या ठिकाणी ती तिला सोडते. त्यानंतर ऋषी आता तिथून निघून जाणार. तेवढ्यात त्या ठिकाणी ऋषी आणि कमळीचा हात पुन्हा वापस एकमेकांनी पकडलेला असतो. त्यानंतर ऋषी म्हणतो की मी जाऊ नको का. त्यानंतर कमळी म्हणते की जा पण लवकर या वापस असंच त्या ठिकाणी सांगते. आणि आता तो कमळीने ऋषीचा हात पूर्णपणे सोडलेला असतो आणि आता ऋषी तिथून निघून गेलेला असतो. आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की कमळीने निर्णय घेतलेला असतो की 5 वाजेपर्यंत त्या सरचे क्लासेस हे आपल्याला बंद करायचे आहेत, कारण की त्या सरने आजपर्यंत खूप विद्यार्थ्यांना तिथे फसवलेलं आहे. मात्र आता ऋषी पण UKला गेलेला असतो, कारण की नैनितारा मॅडमने त्या ऋषीला खोटं सांगितलेलं असतं की तुला खूप काम आहे, बाबांचं काम पेंडिंग करायचं आहे तुला. मात्र आता ऋषी UKला गेल्यानंतर ऋषीला कुठलेही काम आणखीन जाणवले नसल्याने ऋषी परत येईल का आणि नैनितारा मॅडमवर खूप चिडेल का, हे सर्व गोष्टी आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.